नमस्कार. उत्तूर पोलीस स्टेशनला कशासाठी आले? माझं नाव निलेश गजानन महाकाळे, मी मांदारण्याचा आहे. आज आमच्या गावामध्ये एक ग्रामसभा होती. ग्रामपंचायतीची? ग्रामपंचायतीची कुठली ग्रामसभा, ग्रामपंचायत मांदारणे. किती वाजता ग्रामसभा होती? साधारण सकाळी 11-12च्या 11-11:30 दरम्यान आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. ग्रामसभेला कोरम होता? कोरम नव्हतं, उगाच ग्रामपंचायतीची बॉडी आणि काही 15-20 जण माणसं होती. ग्रामसेवक कोल्हे साहेब आहेत. कोल्हे. आणि सरपंच कोण आहे? सविता नंदकुमार ठोसर. काय झालं? तर विषय असा आहे का त्या ठिकाणी ग्रामपंचायत बॉडीची ज्या सदस्य आहेत, भारती सीताराम महाकाळ म्हणून, त्यांनी काहीतरी त्या ठिकाणी विषय मांडला होता. म्हणजे चर्चा झाली होती सरपंच बॉडी, ग्रामसेवक, सरपंच बॉडी आणि ग्रामस्थ आणि समजा अंगणवाडीच्या बाई आणि त्यांची मदतनीस यांच्या विषयावरती त्यांची पहिली 15 ऑगस्टला आपलं 26 जानेवारीच्या दिवशी जी काही चर्चा झाली त्या दिवशी त्यांची काहीतरी मीटिंगमध्ये त्यांचे पर्सनल काहीतरी वाद झाले होते. तर ते पर्सनल वाद यांनी नंतरून मदतनीस बाईनं याला फोन कर, त्याला फोन कर, मला नाही फोन आला कोणाचा, पण बुवा यांच्या बद्दल बरेचसे फोन झाले का जसं काय तुम्ही का बोलले वगैरे वगैरे. पण आमची फॅमिली म्हणजे माझी मंडळी त्या मिटिंगला हजर होती, मी नव्हतो. या आजच्या मिटिंगला मी स्वतः हजर होतो आणि यांची मंडळी. काय तुमच्याबद्दल काय? आम्ही तेच सांगतोय सर, याची पार्श्वभूमी तुम्हाला मी सांगतोय. तर आज त्या विषयाची चर्चा निघाली त्या ठिकाणी का जसं काय बुवा या जी एक ग्रामपंचायत सदस्य तर आहे, पण आहे ना ग्रामपंचायत मध्ये काम करणारी एक महिला आहे, तिने त्या ठिकाणी सांगितलं का जसं काय बुवा अंगणवाडीची महिला 11 मुलं ऑनलाईनला दाखवते आणि इथं बचत गट त्या याच्यामध्ये 3-4च मुलं आहेत. तर या विषयाची खोटं बनवलं. रेकॉर्ड खोटं बनवलंय असं आमचं म्हणणं आहे आणि ते असणारच 100% आहे. आणि त्याच्यात आम्ही त्या बीडीओकडे सुद्धा या विषयाची कल्पना करणार आहे. याचं कारण असं आहे का या विषयाचे अंगणवाडीच्या शिक्षका सुनंदा गजानन महाकाळे हा विषय, आणि ते आमचं एक वैयक्तिक आमचं नातं आहे, पण तो आमचं नातं आमच्या घरी जे काय असं नसन ते क्षण. पण आज त्या ठिकाणी ती एक अंगणवाडीची सेविका आहे. त्या ठिकाणी मी माझं शिक्षिका सेविका आहे, त्या ठिकाणी शिक्षिका सेविका एकच येतं, त्यांना सेविका म्हणलं जातं. तर त्यांच्या विरोधात आमचं फक्त एकच म्हणणं झालं. ज्या दिवशी एक 4 ते 5 महिन्यापूर्वी मी माझा मुलगा तिकडून काढून घेतलेला आहे, त्या शाळेतून काढून घेण्याचं एकमेव कारण म्हणजे एकच आहे का त्या ठिकाणी त्यांनी काय माझ्या मुलांनी त्या ठिकाणी साबणाचं, तेच सांगतो तुम्हाला, त्या साबणाचं पाणी पिलं माझं मुलगा तिथं. मला त्याचा दवाखाना करायची वेळ आली आणि मदतनीसनं एक दिवस त्याची शी धुण्यासाठी आम्हाला घरून बोलवलं होतं गावामध्ये. मदतनीस आहे रत्नप्रभा, त्याच्यावर गणेश महाकाळ म्हणून त्या वितिल्याचे. तर त्यांचं म्हणणं असं झालंय का जसं काय बुवा तुम्हाला इथं, आणि त्यानंतर मी माझा मुलगा त्या ठिकाणी शाळेतून काढून घेतलेला आहे. यांचं अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि हे आम्हीच नाही तर आमच्या अख्ख्या शिवारातली मुलं अंगणवाडीची बाहेर आहेत. मी भैरवनाथ शिवारामध्ये राहतो, तुम्ही एक सर्वे करा, भैरवनाथ शिवारातलं एकही मुलगा त्या अंगणवाडीमध्ये नाहीये. अंगणवाडीच्या सेविकेने आजपर्यंत कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही का बुवा आपल्या शिवारातला, बरं ती सुद्धा त्या शिवारामध्ये राहते, मग तिने आजपर्यंत कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही का बाबा माझं शिवारातली मुलं माझ्या शाळेमध्ये नाहीयेत का नाहीयेत, तिनेच कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही. आणि हा एकमेव मुद्दा आम्ही त्या ठिकाणी फक्त ग्राम सभेमध्ये विचारला. नाही, ही रेग्युलर होती. ग्रामसभेमध्ये हा विषय आम्ही विचारला त्यांना का बाबा तुम्ही एवढं आज त्या ठिकाणी, मग त्यांनी विचारलं पहिल्यांदा, त्यांची ती घरची पर्सनल भांडणं झाली होती पहिल्यांदा, काय असं ती त्याच्याविषयी मला नाही कल्पना कोणाकोणाची काय भांडणं झाली, आणि ती भांडणं त्या ग्रामसभेत आली. याला सर्वस्वी जबाबदार त्या ठिकाणी असेल. मग ग्रामसभेमध्ये भांडणं झाल्याच्या नंतरून भांडणांचा विपर्यास एवढा वाढला का अंगणवाडीची सेविका तिकडून इथं आली पुढं सभेत आल्याच्या नंतरून तिनं मला प्रश्न विचारला, तुझा मुलगा तिथं शाळेत आहे का? मी म्हणलं माझा मुलगा शाळेत नाहीये. सेविका ग्रामसभेला उपस्थित होत्या का? ग्रामसेवक होते ना उपस्थित. ग्रामसेविका सॉरी ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या नव्हत्या, त्या नंतर आल्या. भांडणाचं कोणीतरी त्यांना बोलवलं तिथं, त्यांना कोणीतरी बोलवलं, म्हणजे कोणी आम्ही नाही बोलवलं, पण त्या आल्या. किती वाजता आल्या? साधारण 12-1:30च्या दरम्यान. त्यांची शाळा चालू असताना त्या इकडे आल्या, मीटिंग वर्ग सोडून आल्या. त्या इकडं आल्यानंतरून त्यांनी बाकीचं त्यांचे बायाबायांमध्ये काहीतरी विषय चालू होता. आता त्या ठिकाणी CCTV आहे का नाही मला कल्पना नाही, पण जर तिथं असेल तर त्याचं प्रूफ तुम्हाला मिळेल.
त्या ठिकाणी आल्या, त्यांनी यांच्यात काहीतरी विषय चालला, नंतरून त्यांनी माझ्याकडे काहीतरी बोलून बोट करून बोलायला सुरुवात केली. बरं तेवढ्यावरती न थांबता त्यांनी तिथं माझ्या कानाखाली एक मारली, कोणी अंगणवाडी सेविकेने. सेविकेने मदतनीसने नाही. सेविकेने आता मदतनीसचं या ठिकाणी म्हणणं काय आहे का मी तुझ्या बलात्काराचा आरोप करीन, अमुक करीन, तमुक करीन, पण तिचा आणि माझा या विषयाशी काही संबंध नाही. हा तो तुमचं झालं असेल ते. हा तिचा आणि माझा काही संबंध नाहीये. तर तिला मी त्या सेविकेचं माझं म्हणणं असं झालं, आम्ही विचारलं हा काय आमचा गुन्हा आहे का? तिचं म्हणणं आहे का तुझ्यामुळे त्या शिवारातली सगळी पोरं तुम्ही तिकडे ओतूरला नेऊन घालताय. मीच माझ्या मुलाची फी कशी भरतोय हे माझं मला माहिती. पण अंगणवाडीला कुठं पाठवायची हा अधिकार पालकांना आहे. पालकांचा आहे, परंतु सेविकेचं गावच्या ठिकाणी पातळीवरच सुद्धा कर्म आहे ना. माझी मुली मी जिल्हा परिषदेच्या शाळेतून काढली तर मला त्या शिक्षकांनी 4 वेळा माझ्यापर्यंत येऊन चौकशी केली, का तुम्ही मुलीला काढता इथून. मग अंगणवाडीच्या सेविकेने आजपर्यंत कुठल्या प्रकारचा आणि कोणत्या पालकाकडे पाठपुरावा केला? पुढे काय झालं त्या ठिकाणी तिने माझ्या कानाखाली मारली. आणि यांचं म्हणणं आहे आज का यांनी बाबा अंगणवाडी समोर येऊन माझ्या समोर मला शिवीगाळी केली, पण माझी गाडीच त्या ठिकाणी उभी होती, माझी 2 व्हीलर. मी तिथून निघायच्या तयारीत होतो. मला मारहाण केलं, तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली? नाही, मी तिथून निघालो होतो. माझा मुलगा 2 वाजता शाळेतून घरी येत असतो म्हणून मी तिथून निघालो, माझी गाडी पाशी आलो तर त्या ठिकाणी सुद्धा यांनी उराला वाळू लावून मला हे करण्याचा प्रयत्न केला. आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी एक कानाखाली मारलेली. आणि त्यांना फक्त सोडण्याचं आणि त्यांना आणि तुमच्या ऑन कॅमेरा सांगतो ती एक महिला आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो का ती माझी सावत्र आई आहे. म्हणून मी काही न बोलता गपचित निघून आलोय. आणि याचं कारण सांगतो का ह्याच आईनी आतापर्यंत माझ्यावरती तंटामुक्ती, गावकीची मीटिंग, त्याच्यानंतरून पाहुण्यारावळ्यांची मीटिंग, ह्याच पोलीस स्टेशनला आतापर्यंत 10 वेळा कंप्लेंटी केल्यात. त्याच्यानंतरून महिला आयोगात माझी कंप्लेंटी केलेली. आणि या सर्वांमधून ती बाई मी सपशेल सुटलेलो आहे, माझ्यावरती कुठल्याही प्रकारची केस नाही. तुम्ही माझा बायोडाटा चेक करा. आणि खोट्या केसमध्ये या बाईने मला आतापर्यंत ही दुसरी असू द्या नाही तर पहिली असू द्या नाही तर कोणती असू द्या, पण ती माझी आई नाहीये. माझा जर ती एवढा छळ करीत असताना तर ती माझी सख्खी आई असू शकत नाही. सावत्र आई म्हणजे कळलं नाही. मी फक्त हिच्या पोटातून जन्म घेतलाय, पण मी दूध दुसऱ्या आईचं पिलेलोय. तुमची सख्खी आहे? हा, हिने फक्त जन्म दिलाय आणि मला जिनी सांभाळलंय ती मी दिली. तुमचा काय विषय? नाही थांबा, मला बोलू द्या साहेब 2 मिनिटं. आणि याच्यामध्ये याही विषयामध्ये आम्ही माघार घेतलो होतो, पण विषय असा झाला का ज्या वेळेला ही मदतनीस काय बोलू राहिली आज का तुझ्यावरती मी बलात्काराचा गुन्हा दाखल करते. आणि मग आम्हाला उद्या हे काही गुन्हा दाखल करू शकतात. जे झाले ते यांनी सांगितलं पाहिजे ना. आम्ही काय बोललोय, मला अंगणवाडीच्या बाईनं मारले, मी तिची कंप्लेंट केली आहे. यांनी काय सांगितलंय का बुवा भारतबाई काय त्यात मदतनीस, तिचं नाव काय रे, भारतबाईंनी मारले, तिने मारले. हे उद्या आमच्या विरोधात काहीही कंप्लेंट न करावा म्हणून. आणि याच्या पुरावा म्हणून तुम्हाला अजून एक सांगतो, ज्या वेळेला ती सभा झाली ना त्यावेळेचे तिथं सर्व जे काय असतील तुमच्याकडे ऑन रेकॉर्ड असेल तिथं ते तुम्ही चौकशी करा. कुणी कुणाला मारले, कुणी कुणाचं काय झालंय आणि काय असं नसेल ते सगळं तुम्ही तुमच्या वतीनं चेक करा या विषयामध्ये. धन्यवाद. कंप्लेंट दाखल केली? मी कंप्लेंट दाखल केलेली आहे. मी माझी आई आहे ती नाव सांगा. सुनंदा गजानन महाकाळी. यांनी मला 2 वेळा कानाखाली मारली. याचं त्यांनी मला का मारली याचं उत्तर द्यावं याच्यासाठी मी त्यांना दाखल करून दिली. हे ओतूर पोलीस स्टेशनला. नमस्कार. तुम्ही दोघे ओतूर पोलीस स्टेशनला कशासाठी आले नवरा बायको? आज आमच्या गावामध्ये ग्रामसभा चालू होती, मांदरणे गावामध्ये. माझं नाव बाबाजी बाजीराव भोर. ते अंगणवाडीच्या कसला तरी विषयावरून त्यांचा तो विषय चालला होता. ते चालत असताना ग्रामसेवकचे आपल्या ग्रामपंचायतचे सदस्य त्या माझ्या बायकोला बोलल्या, तू भाडं खाती, तू याचे पैसे बुडवले, तू इकडे तिकडे टंगड्या देते. तर मग मी त्यांना प्रश्न विचारला, माझ्या बायकोला तुम्ही किती जणांपासून उठवलं? तर असं विचारल्यानंतर त्यांनी माझी ती ग्रामसभेमध्ये तिथं कॉलर पकडली. माझ्या ग्रामपंचायतचे सदस्य भारती सीताराम माका त्यांनी माझी कॉलर पकडून तिथं माझ्या कानामागं मारली. तर भाऊसाहेब जे आशिष कोल्हे भाऊसाहेब आहेत ते मला बोलले, जाऊ द्या, काय विषय झालाय तो विषय सोडून द्या आणि तुम्ही तुमच्या मंडळीला घेऊन घरी जा. तर तेवढं त्यांचं ऐकून आम्ही अंगणवाडीपासून तिथून ज्या सभेतून आम्ही घरी गेलो. माझ्या बायकोला घेऊन घरी गेलो. हिला मी घरी सोडलं आणि माझ्या घरी मागे मक्याला पाणी चालू होतं. मी तिथे पाणी बारा द्यायला गेलो. तर भारतबाई सीताराम माकाळे यांचा मुलगा गणेश सीताराम माकाळे यांनी मला फोन केला, कुठे रे भाडकाव तू, इथं ग्रामपंचायत के मी तुझ्याकडे बघतो. म्हणजे धमकी दिल्यासारखा प्रकार केला. ठीक आहे, मग मी त्याचा फोन ठेवला. त्याला मी बोललो आलो. मग मी तिथून त्याचा फोन ठेवल्याच्यानंतर मी भाऊसाहेबांना फोन केला. भाऊसाहेबांना मी हे सांगितलं, म्हणलं तुम्ही मला बोलले जा म्हणून मी तिथून निघून गेलो. तर म्हणलं त्यांच्या मुलांनी मला फोन करून धमकी दिली.
ते झालं म्हणून भाऊसाहेबांना बोललो आता हे आम्हाला यायचं आम्ही एकतर या कंटात राहतो म्हणलं. ग्रामपंचायत सदस्य जे आहेत ज्यांनी तुम्हाला धमकी दिली किंवा काय झालं ते अंगणवाडी सेविकेच्या कोण आहेत? सासू सेविकेच्या नाही मदतनीसच्या सासू. तर विषय असा झाला मग आम्ही तिथून भाऊसाहेबांना फोन केले. मी त्यांना बोललो का मी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करणार आहे कारण आम्ही राहतो शेतामध्ये. उद्या काय झालं त्याला जबाबदार कोण? आमचे आई बाबा वडील नसतात इथं. दाजी इकडे निरगुडला वारल्यामुळं 9-10 वर्ष झाले. मुलं लहान आहे तिकडे बहिणीकडेच असतात. आम्ही तर नवरा बायकोन आम्ही 2 मुलंच आहेत. तर तेवढं झालं मग आम्ही पोलीस स्टेशनला त्यांना फोन करून आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला निघालो. तर ते काय मदतनीस रत्ना महाकाळ तर तिचा हिला फोन आला काय तुला काय प्रॉब्लेम आहे तो इथं ये आणि ती इथं सॉल्व्ह करू आपण. तू पहिली इथं ये आताच्या आता अंगणवाडी मध्ये होती ती. माझा नवरा आलाय माझा नवरा आलाय माझी सासू इथंच आहे तू आताच्या आता इथं आली पाहिजे. तर मग यांच्या अशा वारंवार धमक्या आहेत या धमक्यांचं कुठंतरी काहीतरी निवारण करा. आणि मला त्या अंगणवाडी विषयी काहीही बोलायचं नाही. जे काय बोलतील त्या अंगणवाडीमध्ये ज्यांची मुलं आहेत ते पालक लोक बोलतील तुम्ही त्याचा येऊन सर्वे करा. आणि जे ग्रामसभेत हा आजचा विषय ठरलाय तिथं ग्रामसभेला जे उपस्थित असणाऱ्यांना सगळ्यांना विचारा. माझं जर पर्सनल यांच्याविषयी काही वाद असतात तर मी पर्सनल जाऊन त्यांची गाठभेट घेऊन बोलले असते. पण तिच्या सासूने ग्रामसभेत झालेला विषय हा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या दोघींना जाऊन हे निरोप पोहोचवले. म्हणजे लावाय झाल्या थोडक्यात. इकडचं घ्यायचं तिकडे जाऊन सांगायचं आणि त्याच्यातून हा जो एवढा मोठा वाद निर्माण झालाय. हो कोणाच्या विरोधात? भारती सीताराम महाकाळ आणि गणेश सीताराम महाकाळ ग्रामपंचायत सदस्य. मग आता ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांचा मुलगा. हो आता ग्रामपंचायत सदस्य म्हणून मग आता त्यांना अधिकार नाही दिला ग्रामसभेत असं आम्हाला मारायचा. आम्ही तुम्ही आमच्या कोणी मारलं? ग्रामपंचायतचे सदस्य भारती सीताराम महाकाळ तुम्हाला मारलं? हो मदतनीस माझ्या कानामागं मारली त्यांची तिने. सासू म्हणजे हा त्यांचा हे मदतनीच येत नाही या त्यांची सासू येते. आणि तेवढं होऊन पण भाऊसाहेबांनी सांगितलं आम्ही आमच्या घरी गेलतो तिला घेऊन. पण त्यांच्या एक समंजस माणूस मुलांनी मला तरी फोन केलो. केला परत तरी धमकी ते दिलं आम्हाला मग तू धमकी बाडकाव देऊन इकडे टाकतात. मंदिराकडे इकडे तुझ्याकडे यांना बघतो. कॉल हिस्ट्री तुम्ही चेक करू शकता यांचे फोन आलेत की नाही आलेत. खोटं याच्यात काही लगेच दाखवतो तुम्हाला त्यांचे कॉल पण आलेले आहेत. आणि त्याच्या आम्ही कंप्लीट केली. आता ते आम्हाला सांगतात का ते आम्ही आज नाही उद्या परवा 2-4 दिवसांनी काय बलात्काराची केस असं तसं ते आम्हाला धमक्या देतात. मग याच्यात असं आमचं पण नाही आम्हाला पण याच्यात काहीतरी न्याय मिळावा. तुम्ही उतूर पोलीस स्टेशनला आलात काय विषय घेऊन आलात? सर असं आहे माझा मुलगा आहे मोठा काय नाव? निलेश गजानन महाकाळ. त्याचा मला नेहमीच शाळेपुढे येऊन दंगा करतो त्रास देतो म्हणून आज मी कंटाळून त्याला पोलीस स्टेशनला आलेली आहे कंप्लेंट देण्यासाठी. आणि आज त्यांनी मला खूपच त्रास दिलाय. म्हणजे मला धमकी दिलेत का मी इथं गाडी लावतो आडवी तुझा टायमिंग झाल्यावर मी येतो तू निघाली का मग तुझं कसं तुझा मर्डरच करतो आमक धमका अशा धमक्या दिल्या. आणि त्या धमकीला घाबरूनच मी पोलिसांचा आधार घेते. आणि ग्रामसभेत काय झालं? ग्रामसभेचा विषय तो मेटामेटी झाली होती तिथे त्यांनी आम्हाला काढून त्यांना दिलं काय होतं. कानाखाली मारली? तिथं मारली म्हणजे तिथं मला तो अपशब्द बोलत होता आरोप करीत होता काहीतरी घाण घाण म्हणून मग तुमचा सक्का मुलगा आहे सक्का मुलगा आहे तो. तुम्ही एकमेकाशी असं जाहीर भांडणं किंवा प्रदर्शन करणं मावशी आपण योग्य त्याला नाही. कळायला पाहिजे ना हो सर. मी तर नाही त्याच्या अगोदर गेले काय करायला. त्यांनी त्याच्या बायकोने इतक्या त्या मुलांना फितवले त्या शिवारातल्या आमच्या का त्यांना सांगितलं का या वर्षी फुकट आहे इंग्लिश मिडियम चला पोरं शाळेत घाला आणि मी आहे या काही पोरं शाळेत पाठवू नका म्हणजे त्यांची अंगणवाडी बंद पडन असं तसं त्यांनी राजकारण करून ती मुलं तिथून फितून लावलेली आहेत. त्याच्यामुळं तुमची मुलगा आणि तुम्ही वेगळे राहता? माझा मुलगा आज 11 वर्ष झाली आम्ही वेगळे. म्हणजे 2011 साली त्याचं लग्न झालं आणि 2016 साली 8 वर्ष झाली वेगळं राहतो आम्ही. पण त्याच्या बायकोनी माझ्यावर लय आरोप केलेले आहेत. पहिले माझ्या अंगावर दूध ओतले मला याने धरलं तिने मारलेलं आहे म्हणून मी त्यांच्याकडे राहत नाही. माझा तिच्यावर विश्वास नाही. आणि आजही तो तिचं ऐकूनच मला बोलतोय. म्हणजे ती जे सल्ले सांगते ना तेच. आता उतूर पोलीस स्टेशनला काय गुन्हा दाखल करणार आहे का? हा आज मी उतर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहे आणि नंतर पोलीस तपास करतील त्याचं काय असेल ते. ठीक आहे. माझी विनंती तुम्हाला अशी आहे तुम्ही त्यांचा मुलगा तुम्ही त्यांची आई तो तुमचा मुलगा भविष्य काळामध्ये चर्चेने विषय सोडवा. जास्त वाद करू नका. तब्येतीची काळजी घ्या. नमस्कार. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज,
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.